नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. देशातलं तापमान जसं वाढतंय तशा निवडणुकीच्या प्रचाराचं तापमानही वाढतंय. मोठ्या नेत्यांच्या एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र होत आहेत तर दुसरीकडे आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी देखील दाखल होत असून निवडणूक आयोगाच्या पथकाने आजवर सुमारे 2,500 कोटी रुपये किमतीची रोकड आणि चीज वस्तू देशभरातून जप्त केल्यात. पाहूया दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या राजकीय ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक. सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांचे झंझावाती दौरे सुरू. उद्या संध्याकाळी प्रचार थंडावणार. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज गुजरातमध्ये गीर सोमनाथ इथं प्रचार सभा तर बनासकांठा इथं रोड शो. उत्तर प्रदेशात फतेहपूर सिकरी इथं घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भाजपावर जोरदार टीका. कांग्रेस पार्टी ने हमेशा आपके हित में काम किया है, हमेशा इस देश के लोकतंत्र को बचाया है, उसको आगे बढ़ाया है और इस जनता का ये एहसान माना है कि आपने हमें सेवा करने का मौका दिया. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रचार सभा. मोदी सरकार सत्तेवर आलं तर प्रत्येक शेतमजुराला पेन्शन देणारं हे जगातलं एकमेव सरकार ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात तेल्हारा इथल्या प्रचार सभेत व्यक्त केला विश्वास. गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींनी या जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून टाकले. कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही. आता कोणालाही चक्रा मारण्याची आवश्यकता नाहीये. तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. कोणी दलाल नाही. थेट पैसा दिल्लीहून निघतो आणि शेवटच्या माणसाच्या खात्यापर्यंत तो जातो. केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला 1.5 हमीभाव देऊ. शरद पवार यांचं बुलडाण्यातल्या प्रचार सभेत आश्वासन. निवडणूक प्रचारादरम्यान होत असलेल्या द्वेषपूर्ण विधानांबाबत निवडणूक आयोगानं आपला अधिकार वापरून योग्य ती कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे मतदान होऊ न शकलेल्या गडचिरोली चिमूर मतदारसंघात 4 मतदान केंद्रांवर आज झालं मतदान. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बसपा अध्यक्ष मायावती यांना 48 तास तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचार करायला 72 तासांची निवडणूक आयोगानं घातली बंदी. भाजपा उमेदवार जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्याबाबत आझम खान यांना राष्ट्रीय महिला आयोगानं बजावली नोटीस. मतलब मैं परेशान हो गया हूँ उससे. हद पार कर दिया, लक्ष्मण रेखा पार कर दिया इसने. अब मेरे लिए कोई भाई नहीं है. आज मैं भाई मान के उनके लिए सब कुछ मैंने सहने का काम किया था. अब बर्दाश्त खत्म हो गया है और लोग जनता जो है वो बताएगी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा संपूर्ण चरित्रपट निवडणूक आयोगानं पाहावा आणि त्यानंतर त्याच्या 19 एप्रिलच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. देशात नरेंद्र मोदींविरोधात परिस्थिती निर्माण झाली असून संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं महाआघाडीचं सरकार देशात येणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बॅरिस्टर माजिद मेमन यांचं वक्तव्य. अयोध्येत राम मंदिर उभारणीसारखी युतीच्या जाहीरनाम्यातली कलमं आम्ही प्रत्यक्षात साकारणारच अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उस्मानाबादमधल्या प्रचार सभेत ग्वाही. औरंगाबाद जिल्ह्यातले काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आज अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर केला पाठिंबा. आणि लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या कारवाईत अंमली पदार्थ, मद्य, सोनं चांदी आणि रोकड मिळून सुमारे 2,500 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फळं, भाजीपाला आणि इतर वस्तूंचे आडते ज्या मतदारसंघातले मूळचे रहिवासी आहेत तो मतदारसंघ म्हणजे पुण्यातला शिरूर लोकसभा मतदारसंघ। एकीकडे शेती तर दुसरीकडे मोठ्या औद्योगिक वसाहती अशी या मतदारसंघाची ओळख आहे। घेऊयात या मतदारसंघाचा आढावा। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं स्थान असणारं भीमाशंकर आणि अष्टविनायकांपैकी एक असलेलं रांजणगावचं गणेशाचं मंदिर, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला यांची पार्श्वभूमी शिरूर लोकसभा मतदारसंघाला लाभली आहे। कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारखी पिकं आणि द्राक्ष, ऊस यांचे मळे असलेला ग्रामीण भाग आणि दुसरीकडे औद्योगिक वसाहती आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कारखाने असलेला विकसित शहरी भाग अशी या मतदारसंघाची विभागणी आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे ग्रामीण तर भोसरी आणि हडपसर या शहरी अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनला आहे। यापैकी 3 मतदारसंघ भाजपाकडे तर प्रत्येकी 1 मतदारसंघ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडे आहे। खेड लोकसभा मतदारसंघ असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेला यश मिळवून दिलं। त्यानंतर या मतदारसंघाचं रूपांतर शिरूर लोकसभा मतदारसंघात झाल्यावरही पाटील यांनी 2009 आणि 2014च्या निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडेच कायम राखला। त्यामुळे यावेळी सलग 4थ्यांदा शिवाजीराव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सलग 3 निवडणुकांमध्ये शिवाजीराव यांच्याकडून पराभूत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी वेगळे डावपेच वापरले आहेत। ऐतिहासिक मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी उमेदवारी दिली आहे। ग्रामीण आणि शहरी भागांचा हा लोकसभा मतदारसंघ असल्यानं तिथल्या समस्यांची हाताळणी त्यानुसार करावी लागते। ग्रामीण भागात शेतीविषयक समस्यांबरोबरच त्यांच्याशी संबंधित पर्यावरण रक्षणाचाही प्रश्न निर्माण होतो। मुसळधार पावसानं डोंगराळ भागात होणारी जमिनीची धूप, शेतीसाठी होणारं अनिर्बंध सपाटीकरण या समस्या आहेत। तसंच रांजणगाव, भीमाशंकर यांसारखी महत्वाची तीर्थक्षेत्र आणि शिवनेरी किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळांच्या विकासाला बराच वाव आहे। शहरी भागात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे झपाट्यानं होणाऱ्या शहरांच्या विस्ताराचं नियोजन आवश्यक आहे। पायाभूत सुविधांची गरज आहे। ग्रामीण आणि शहरी समस्यांच्या विविधतेमुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराची जबाबदारी आणखी वाढते। राजकारणी विरुद्ध अभिनेता अशी रंगणारी इथली लढाई कोण जिंकतो ते लवकरच कळेल। तर या मतदारसंघात शिवसेनेकडून 3 वेळा विजयी झालेले शिवाजीराव आढळराव पाटील 4थ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर सलग 3 पराभव पत्करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळेला अभिनेते अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवलंय। बघूया ते काय म्हणतात। पुण्यापासून निघालेली रेल्वे 15 स्टेशन घेऊन नाशिकला अवघ्या 2 तासामध्ये पोहोचेल अशा प्रकारचा रेल्वेचा प्रकल्प या ठिकाणी साकारतोय। आरोग्याच्या विभागाच्या संदर्भातल्या काही योजना असतील, वयोश्री राष्ट्रीय वयोश्री योजना, ह्या योजनेच्या अंतर्गत मी माझ्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीने 2,500 ज्येष्ठांना साहित्य वाटप किंवा आदिवासी विभागातले रस्ते असतील, DPDC असेल, राज्याचे बजेट असेल, केंद्राचं बजेट असेल, केंद्रीय रस्ता निधी असेल, ह्या सगळ्या माध्यमातून आणि खासदार निधी ह्या सगळ्या माध्यमातून मी विकास कामाच्या संदर्भात गावागावामध्ये पोहोचलेले विकास कामं केलेली आहे। सगळ्यात जास्त नोकऱ्यांना संधी माझ्या तरुणांना मिळाली पाहिजे, स्थानिकांना तरुण मिळाले पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आहे। सरकारकडे तशा प्रकारचा माझा प्रस्ताव सुद्धा आहे। लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित हवा, लोकप्रतिनिधी हा प्रश्नांची जाण असणारा हवा, ही जी सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचं ठरवलेलं आहे। कारण एकूण केंद्र शासनात जर तुम्ही विचार केला, देशात जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या हमीभावाचा फार मोठा प्रश्न आहे, तरुणांच्या रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे, महागाईचा फार मोठा प्रश्न आहे। विशेषतः शिरूर मतदारसंघामध्ये तरुणांना हक्काचा मानाचा रोजगार मिळण्यासाठी जी सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक कोंडी होते, ही वाहतूक कोंडी सोडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी असतात, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असतात। या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली। शिरूरमधल्या उमेदवारांनंतर आता तिथल्या नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात। तर या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत असा अडचणीचा प्रश्न आहे। सर्व नागरिकांना या ठिकाणी पिण्याचं पाणी हे वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी
दुसरी गोष्ट या ठिकाणी रस्त्यावर येणाऱ्या अडचणी हे प्रश्न या ठिकाणी खासदारांनी दखल घेण्यासारखे आहेत. ट्रॅफिकच्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी दूर कराव्यात. पाण्याच्या ज्या समस्या, पाण्याच्या कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी दूर कराव्यात. रोजगारांना संधी उपलब्ध करून द्यावी. महिलांसाठी स्वच्छतागृह हा महत्त्वाचा विषय आहे. तर प्रत्येक स्टॉपला किंवा असं रस्त्याच्या कडेने महिलांसाठी स्वच्छतागृह व्हावं ही मनोमन इच्छा आहे. तसंच पाण्याचे काही प्रॉब्लेम किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यामध्ये पण लक्ष घालावं आणि सगळं आपलं व्यवस्थित करून द्यावं एवढीच इच्छा आहे. अगदी. तर शिरूरमधून आता वळूयात मावळ मतदारसंघाकडे. मुंबई आणि पुण्याला जोडणारा भाग म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ रायगड आणि पुणे या 2 जिल्ह्यात विभागला गेला आहे. अतिशय भिन्न स्वरूपाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वसाहतींचा हा मतदारसंघ आहे. घेऊयात या मतदारसंघाचा आढावा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही विभागात पसरलेला आणि त्यामुळे भौगोलिक सांस्कृतिक विविधता असलेला वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ अशी मावळ या मतदारसंघाची ओळख आहे. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी देहू, छत्रपती शिवाजी महाराजांचे लोहगड, राजमाची, कर्नाळा, विसापूर असे अनेक किल्ले, तर कार्ला लेणी, भाजे लेणी, कोंढाणा लेणी, घोरावडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवा या मतदारसंघाला लाभलाय. शहरी, निमशहरी, ग्रामीण आणि आदिवासी समाज यामध्ये विभागला गेलेला आणि लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा असा हा मतदारसंघ आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ या 3 विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या 3 विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा लोकसभा मतदारसंघ. यापैकी चिंचवड, मावळ आणि पनवेलमध्ये भाजपाची, पिंपरी आणि उरणमध्ये शिवसेनेची, तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेनेनं विश्वास दाखवला आहे. तर इतका महत्त्वाचा मतदारसंघ काबीज करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या उमेदवारीला रायगडमध्ये प्रभावी असणाऱ्या शेकापनं पाठिंबा दिला आहे. पिंपरी चिंचवड हा भाग औद्योगिक, तर मावळ भाग इंद्रायणी भात आणि गुलाब शेतीसाठी प्रसिद्ध. कर्जत, उरण आणि पनवेल हे कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे आणि आदिवासी समाजाचं प्रमाण लक्षणीय असणारे विधानसभा मतदारसंघ. त्यामुळे या मतदारसंघातल्या समस्यांचं स्वरूप परस्पर विरोधी आहे. औद्योगिक आणि शहरी भागांमध्ये विकासाचं नियोजन, पाणी पुरवठा योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी, वाढती अतिक्रमणं, रिंग रोड, रेल्वे स्थानकांचा विकास, मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वेग या समस्यांच्या जोडीला शेतीचे प्रश्न, सिंचनाच्या सुविधा आणि आदिवासींचे प्रश्न आहेत. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांची कितपत साथ मिळते, तसंच पार्थ पवारांसाठी अजितदादा किती ताकद लावतात, त्यांना शेतकरी कामगार पक्षाची आणि काँग्रेसची कशी साथ मिळते यावर इथल्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं पुन्हा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र थेट अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला मैदानात उतरवलंय. पाहूयात ते काय म्हणतात. गेली 5 वर्षामध्ये संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं पुणे लोणावळा 3रा 4था ट्रॅकला मंजुरी, त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. लोणावळा या ठिकाणी स्टेशनचं विस्तारीकरण, त्याचबरोबर माथेरान रेल्वे बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता केंद्र सरकारने. ती रेल्वे पुनश्च चालू करण्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन ती रेल्वे चालू केली. उरण ते नेरूळ पनवेल या मार्गावरती गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती, ती रेल्वे देखील आपण चालू केलेली आहे. कर्जत पनवेल सेटल रेल्वे चालू केली. त्याचबरोबर पनवेलपासून उरणला JNPTला जाणाऱ्या मार्गाचं काम आपण पूर्णत्वाकडे नेतोय. पिंपरी आणि पनवेल या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा कार्यालय म्हणजे पासपोर्टची कार्यालय आपण या ठिकाणी आणली. आतापर्यंत जेवढे पण इंडस्ट्रीज आणले आहेत ह्या भागामध्ये, जेवढे पण मेजर डेव्हलपमेंट्स आहेत, हायवे घ्या तुम्ही, एक्सप्रेस हायवेचं उदाहरण घ्या, हे साहेबांचे ग्रँड प्लॅन होता सगळा. मग नंतर जेव्हा सेना भाजप आलेली होती तेव्हा त्यांच्या काळात ते काम सुरू झालं, मग संपलं परत आपल्या काळात. जेवढे पण मेजर इंडस्ट्रीज आहेत साहेबांनी केलेत, एअरपोर्ट इथं साहेबांनी आणले. इथं आपल्याला आता प्रगती आणायची सगळ्या बाबतीमध्ये. ऍग्रिकल्चर असू दे, शेतकऱ्यांसाठी
पाणीचा विषय आहे तर ड्रिप इरिगेशन, वेगवेगळ्या प्रकारचे इरिगेशन, तर पाणीचं आपण बचत कसं करू शकतो, पाणी कसं वाचू शकतो आणि तरी पण इरिगेशन कसं करू शकतो, त्याची टेक्नॉलॉजी इस्रायलीवरनं आपण आणूया की आपल्याला मावळमध्ये चांगलं काम करायचं आहे. बेरोजगारीवरती माझं मेजर काम असणार आहे की लोकांना रोजगार कसा आणून द्यायचा. इथं आपले रेल्वेचे विषय आहेत ते सगळे मार्गी लावायचे आहेत, आपले आदिवासी लोकांचे विषय आहेत ते सगळे मार्गी लावायचे आहेत. या दोन्ही मतदारसंघांचा आढावा आणि उमेदवारांची दावेदारी पाहिल्यानंतर तिथल्या राजकीय स्थितीबाबत आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रोहन गवळी आपल्यासोबत जोडले गेलेत. रोहन, सर्वात प्रथम आपण शिरूरबद्दल बोलायचं झालं तर यावेळेला शिरूरमध्ये शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन उमेदवार उभा केलेला आहे, पण लगातार आपण बघितलं 3 वेळा त्यांना इकडे हार बघावी लागली आहे. या पाठीमागचं मुख्य कारण काय? विशेषतः शिरूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिरूरमध्ये गेल्या 3 निवडणुका जर आपण बघितलं तर शिवाजी आढळराव पाटील हे सातत्याने निवडून येत आहेत. पण इथे राष्ट्रवादीचे जे दिलीप वळसे पाटील आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, यांच्याबद्दल शरद पवारांना नेहमी सॉफ्ट कॉर्नर राहिलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं शिवाजी आढळराव पाटील आणि त्यांनी केलेलं काम, आणि ते स्वतः बिझनेस पण आहेत, आणि त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावरच त्यांनी या मतदारसंघामध्ये 3 वेळा निवडणूक जिंकलेली आहे आणि राष्ट्रवादीला 4 मुंड्याची त्या निवडणुकांमध्ये केलेलं आहे. आणि एकूणच त्यांची जी काही कामं आहे, बैलगाडाच्या बाबतीत जर विशेषतः त्यांनी केंद्र सरकारच्या लोकसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. असे विविध प्रश्न आहेत. व पुणे नाशिक ही जी रेल्वे आहे त्याच्या बाबतीत त्यांनी प्राथमिक स्वरूपात रिपेअर त्याचा जो आहे त्याचं काम चालू केलेलं आहे. असे विविध प्रश्न, जे छोटे मोठे गावातले प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आणि विशेषतः ते स्वतः बिझनेसमॅन असल्यामुळे चाकणच्या परिसरामध्ये रोजगार. अगदी. पण रोहन, यावेळेला आपण बघतोय राष्ट्रवादीकडे देखील तगडे उमेदवार होते. दिलीप वळसे पाटील तिथून येतात, एक मुख्य उमेदवार तेही होऊ शकतात, पण तरी देखील त्यांना उमेदवारी न देता आपण बघतोय अमोल कोल्हेंना यावेळी राष्ट्रवादीने तिकीट दिलंय. कशा प्रकारे बघता या एकूण स्थितीला? अमोल कोल्हेंना ज्या पद्धतीने तिकीट दिलं गेलं, कारण की ते एक सुशिक्षित उमेदवार आहेत. त्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे तो तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तरुणही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. आणि विशेषतः दिलीप वळसे पाटलांना शरद पवार यांनी सातत्याने विचारणा केली होती, पण दिलीप वळसे पाटलांनी विधानसभेतच राहण्यामध्ये त्यांना रस असल्याचं सांगितलं. आणि ज्या पद्धतीनं अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि एक तगडं आवाहन शिवाजीरावांच्या पुढं या निवडणुकीच्या निमित्तानं उभं राहिलेलं आहे. अगदी. असं असताना रोहन, तिथल्या प्रमुख समस्या कुठल्या? शिरूर मतदारसंघ आपण बघितला, वेगळ्या प्रकारचे तिकडे समस्या आहेत. शहरी असेल, त्याचप्रमाणे ग्रामीण भाग देखील त्यामध्ये आहे. तर अशा वेळेला निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे नेमक्या वेळेला कुठले आहेत? यावेळी निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सातत्याने इथं बेरोजगारी आहे त्याच्यावर बोललं जात आहे. त्याच्यानंतर पुणे नाशिक जो हायवे आहे तो काही अंशी पूर्ण झालाय, काही अंशी राहिलेला आहे, त्याच्याही बाबतीत आहे. नंतर शहरी भाग, इथे हडपसर जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे पाण्याची समस्या आहे. त्याच्यानंतर काही छोटे मोठे प्रश्न आहेत गाव पातळीवरचे, जे असतील पाण्याच्या समस्या असतील, विजेचे असतील, रस्त्यांचे असतील, अशा अनेक प्रश्न तिथे आहेत. त्याच्यानंतर चाकण सारखे, त्याच्यानंतर रांजणगाव एमआयडीसी मध्ये अजून काही प्रकल्प आणून तिथे रोजगार निर्मिती करण्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्याही बाबतीत जे प्रयत्न चालू आहेत, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार, त्याच्याही बाबतीत तिथे बोललं जातं. मला माझं लक्ष मावळकडे तुला घेऊन जायचं आहे. मावळ देखील सध्या खूप चर्चेत आहे. यावेळेला मावळमधून आपण बघितलं श्रीरंग बारणे विरोधात खुद्द पार्थ पवार मैदानात आहेत. कशा प्रकारची स्थिती मावळमध्ये आपल्याला बघायला मिळते? मावळमध्ये जर बघायचं झालं तर सगळ्यात ही अटीतटीची लढत म्हणा किंवा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली ही लढत आहे. कारण की नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार अशी लढत आहे. पार्थ पवारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकूणच हे नवं नेतृत्व आहे, यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नाहीये. पण अजितदादांच्या हट्टापायी म्हणा किंवा त्यांनी जास्त पद्धतीने पवार साहेबांना विनंती केली आणि पार्थ पवारांना उमेदवारी दिली. तिथेही राष्ट्रवादीची ताकद असतानाही 3 वेळा त्यांना तिथं 4 मुंड्याची शिवसेनेनं, त्याच्यानंतर मनसेनं, हे शिवसेनेनं केलेलं आहे. आणि तिथे जे प्रश्न आहेत लक्ष्मण जगतापांच्या बाबतीत जर बोलायचं, मला तो प्रश्न विचारत राहून, तुम्ही आता ज्या प्रकारे म्हटलात की 3 वेळा आपण बघितलं की राष्ट्रवादीकडे हरली, पण यावेळेला शिवसेनेला देखील आव्हान आहे की ज्या प्रकारे लक्ष्मण जगताप, भाजपचं एक दिग्गज नेतृत्व तिकडे आहे, त्यांच्याबरोबर त्यांचे सूत जुळत नाहीत, अशा प्रकारचा देखील एक ओरडकुटे आपण ऐकली. आणि त्याचबरोबर यावेळेला आपण बघतोय की शेकापनं देखील राष्ट्रवादीला समर्थन दिलेलं आहे. तर अशा वेळेला श्रीरंग बारणेसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे? लक्ष्मण जगतापच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांची पिंपरी चिंचवडच्या परिसरात आणि घाटाच्या खालच्या काही परिसरात, मावळ असेल त्या परिसरात त्यांची ताकद आहे. पण ताकद आहे. मधल्या काही काळात त्यांचे काही मतभेद अजितदादांशी झाले, पण अजितदादांशी त्यांचे ऋणानुबंध हे कायम राहिलेले आहेत. त्यांचे वर्षानुवर्षांचे संबंध आहेत.
आणि नक्कीच त्यांना जरी आदेश भाजपने दिला असला तरी ते नक्की काम करतायत काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद आहे ती विशेषतः पिंपरी चिंचवड परिसरात तितकीशी नाहीये, पण घाटाच्या खाली आपण म्हणतो त्या भागात त्यांची ताकद तेवढी आहे. साधारण त्यांनी जयंत पाटील आहे त्यांनी शरद पवारांना आश्वस्त केले की पार्थ पवारांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही चांगल्या त्यामुळे मताधिक्याने मावळची देखील ही निवडणूक खूप चुरचुशी होणार असं लक्षण दिसतं. तर आपले प्रतिनिधी रोहन गवळी यांच्याकडे आपण शिरूर आणि मावळ या मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीवर आढावा घेतला. मावळमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊयात. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारा खासदार असावा आणि महत्त्वाची कामं जी या मावळमध्ये आमच्या मावळमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. इथं इंद्रायणी भाताची जी आहे ती उगवणी जास्त होते, त्यांना मालभाव मिळवून देणारा असावा किंवा तळ्यागाळा शेवटपर्यंत पोहोचणारा खासदार आम्हाला असावा. खरं तर केवळ खासदारांनी संसदरत्न मिळवून किंवा मिळालेला असा खासदार नसावा, जेणेकरून जनतेची कामं जी आहेत महत्त्वपूर्ण कामं, गरिबांची कामं जे खोलवर गेलेला खासदार असेल असा खासदार हवा आहे. असं काही नाही की कुठला खासदार हवा, म्हणजे कुठल्याही पार्टीचा चालेल, पण जेणेकरून जे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या देखील तो पुढे चालवेल असा खासदार असला तरी चालेल. उमेदवार हा कोणीही असो, कोणताही पक्षाचा असो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याने आपल्या सामान्य माणसाची गरजा लक्षात धरून त्यांनी ती योग्य दिशेने ती पावलं उचलायला पाहिजेत. अगदी. तर शिरूर आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांचा आढावा पण घेतला. याचबरोबर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. पुन्हा भेटूयात उद्या दिवसभर घडलेल्या घडामोडींसह. याशिवाय आपण पुणे आणि बारामती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेणार आहोत. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरवरही पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.